भारतात देवीची 51 शक्तिपीठ आहेत। त्यापैकी एक असे शक्तिपीठ आहे ज्या मंदिरात एक ज्वाला आहे, म्हणजे तो अग्नी, जो अग्नी कोणत्याही इंधनाशिवाय सतत सुरू असतो, कधीही कशानेही विझत नाही। तिला ज्वालामुखी देवी असे म्हणतात। अकबर बादशहाने आणि ब्रिटिशांनी हर एक प्रकारे हा ज्वाला विझवण्याचा प्रयत्न केला, पण तो विझला नाही। अनेक संशोधकांनी अथक प्रयत्न करूनही त्यांना या ज्वालाचा उगम आजपर्यंत शोधता आलेला नाही। हिमाचल प्रदेशमध्ये हे ज्वालामुखी मंदिर आहे। या मंदिरात 9 वेगवेगळ्या ठिकाणी 9 ज्वाला अखंडपणे जळत आले आहेत। आख्यायिका अशी सांगितली जाते की श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले होते। ते तुकडे 51 ठिकाणी पडले। या तुकड्यांमधली जीभ या ठिकाणी पडली आणि ही जीभ पडल्यानंतर 9 ज्वाला प्रकट झाल्या। या 9 ज्वाला म्हणजेच 9 दुर्गा मानल्या जातात। आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या अष्टादश महाशक्तिपीठ स्तोत्रामध्ये या ज्वालामुखी देवीचा उल्लेख आहे। अकबर बादशहाला या अखंड जळणाऱ्या ज्वालाविषयी जेव्हा समजले तेव्हा तो सैन्य घेऊन मंदिरात गेला, पण पाणी ओतून ओतून ज्वाला विझवण्याचा आदेश अकबराने सैनिकांना दिला, पण सातत्याने पाणी ओतूनही त्या ज्वाला पेटतच राहिल्या। अखेर बादशाह शरण आला। त्याने 1.25 मन सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले, पण हे छत्र तिथे टिकले नाही, खाली कोसळले। हे छत्र आजही मंदिरामध्ये पाहायला मिळते। अकबराच्या जोधाबाईपासून झालेला मुलगा जहांगीर याने 1620 मध्ये ज्वालामुखी मंदिरावर हल्ला केला। ब्रिटिशांनी या ज्वालाचा ऊर्जा म्हणून उपयोग करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात त्यांना अपयश आले। नंतरच्या काळात पंजाबचे महाराज रणजित सिंह आणि हिमाचल प्रदेशचे राजा संसार चंद यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे मानले जाते।